विद्युत खांबावरील बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या एका विद्युत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जेल रोड परिसरात काल दुपारच्या सुमारास घडली। जय सकट असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की जेल रोड परिसरातील आढाव मळा इथं विद्युत रोहोत्रामध्ये बिघाड झाला होता आणि झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी महावितरण कर्मचारी जय सकट, राजेश चौरे हे दोघे जण विद्युत रोहोत्रावर गेले होते। मात्र याच दरम्यान अचानक विद्युत प्रवाह उतरल्यानं हाय व्होल्टेजचा धक्का लागला, त्यामुळे दोघे खाली कोसळले। स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचारादरम्यान जयचा मृत्यू झाला, तर राजेश हे देखील गंभीर जखमी झालेत। सध्या जखमी राजेश यांच्यावर उपचार सुरू आहेत। रात्री जाळ निघत होते, 3 वाजेपासून जाळच चालू होता। पाऊस बी चालूच होता। तक्रार मी नाही केली, कोणी केली असेल, पण मग त्याच्यामुळे ते हे झालं आणि हे लाईट गेलेली होती आणि हे नीट करायला आलते 12च्या टायमाला। शॉक लागले। वरती होते खाली पडले वरतून। आढाव नगर आहे, पिंटो कॉलनी। माझं नाव कोमल गौतम आंबोरे। मी पाठीमागे होते, कपडे धुवायला गेलेली होती, तिकडनं इकडे आली तेव्हा ते तिथनं आहे ना उभे होते। तर त्यानंतर त्यांना झटका लागला, तर ते असे झाले इकडनं या साईडनी। दुसरा झटका लागला ना, ते डायरेक्ट खाली आले। खाली आल्याच्या नंतर याला लागलं, हे जे आहे ना त्याला लागलं, त्याच्यानंतर ते इकडं पडले, असे उलटे झाले। त्यानंतर वापस झटका मारला तर त्या साईडला इथं तोंडावर पडले, तोंडावर पडून मग खाली पडले। ते आपल्या विभागाची काही लाईट नव्हती का, त्यांना तक्रार केली होती त्याच्यामध्ये काम करायला आले होते? नाही। राजेश आणि जय हे दोघेही महावितरण विभागाच्या शिवाजीनगर कार्यालयात कार्यरत होते। या घटनेनं संपूर्ण जेल रोड परिसरात मोठी शोककळा पसरली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक।